66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव। मनसे नेते अविनाश जाधव आज याचिका करणार दाखल। ठाकरे गटाचे 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित। पक्षातले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यादीत समावेश। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं। अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहे। जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी महापौर शुभा राऊळांचा राजीनामा। राऊळ हाती कमळ घेण्याची शक्यता। आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका। देवेंद्र फडणवीस आज 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। जालना, परभणी, नांदेड आणि पुण्यात घेणार प्रचार सभा। मुंबई बीएमसीसाठी ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा। विक्रोळीत ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। अमित ठाकरेंनी कसली कंबर। आज मुलुंड, विक्रोळी, भांडूप शाखांना देणार भेट। हा तर वाचून नामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोमणा। खासदार नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। कधीतरी थांबायला पाहिजे, शेवटी शरीर आहे। राणेंच्या वक्तव्याची चर्चा। सर्व मनपात आघाडीची दयनीय अवस्था दिसेल। निकालानंतर दिसेल की कोण चाटम। गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर। प्रणितींची भाजपसाठी छुपी मदतही। सोलापुरात सुजात आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। नागपुरात भाजपचे नाराज पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। तिकीट कापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची छुपी मोहीम। पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना सूचना। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। दौऱ्यासाठी भाड्यानं लोक आणली। अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। राज्यात हिंदीची सक्ती नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट। गेल्या 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर। संभाजीनगरात महिलांची चेंगराचेंगरी। 5,000ची साडी 599 रुपयात। खरेदीसाठी महिलांची एकच झुंबड। अकोल्यात असदुद्दीन ओवेसींच्या सभेत लाठीचार्ज। सभेला आलेले लोक अनियंत्रित। उडाला मोठा गोंधळ। कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित। गुरुद्वाराच्या गादीवर बसण्यावरून धुळ्यात 2 गटांमध्ये वाद। गुरुद्वारा परिसरात दगडफेक। 2 जण जखमी, 8 जण ताब्यात। त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेलवर टोळक्याचा हल्ला। 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यानं केला हल्ला। हल्ल्यात हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी, तर हॉटेलचीही तोडफोड। एसटीच्या यूपीआयद्वारे तिकीट खरेदीला भरभरून प्रतिसाद। 4 महिन्यात 300 कोटींहून अधिकचा महसूल जमा। 8 दिवसात साईचरणी 23 कोटींचं दान। नाताळ नववर्ष उत्सवात साईचरणी भरभरून देणगी। शीतलहरींमुळे डिसेंबर सरासरीपेक्षा थंड। राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। गुरमीत राम रहीमला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल। सध्या बलात्कार प्रकरणी राम रहीम रोहतकच्या तुरुंगात। ऑलिम्पिक यजमानपद मिळवण्यासाठी भक्कम पावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। बांगलादेशचे सामने भारताबाहेर। सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळवण्याची आयसीसीकडे विनंती। डेमियन मार्टिनच्या प्रकृतीत सुधारणा। कोमातून बाहेर आलेल्या मार्टिनची वाचाही परतली।